अध्यापिका पायल तायडे हिने आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी तिला विनंती करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, माझे अभिरूप शाळेतील सहकारी गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्व गुरुजनांना त्रिवार अभिवादन करते व आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक थोर भारतीय तत्त्वज्ञ, आदर्श शिक्षक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा शिक्षक दिन देशभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत प्राचीन काळापासूनच शिक्षकांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणणारा मार्गदर्शक तारा. शिक्षक म्हणजे वाळवंटात हरपलेल्या व्यक्तीला योग्य दिशा देणारा खरा पथदर्शक. शिक्षक म्हणजे आपल्याला स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारे प्रेरक. अर्थातच शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण देणारा खरा प्रकाशदाता. अशा कितीतरी उपमा शिक्षकांना दिल्या तरी कमीच पडतील. आपल्या आयुष्यात जेवढे महत्त्व आई वडिलांना आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे. आई वडील मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्याच मुलाचा एक चांगला नागरिक घडवतात. आई वडील मुलाला प्रेम देतात तर शिक्षक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे काम करीत असतात. ज्याप्रमाणे झाडांची काटछाट करून झाडांना योग्य आकार देतात, त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या चांगल्या गुणांचा विकास घडवून आणतात. शिक्षक हे विद्यार्थ्याच्या भविष्याचे निर्माते असतात. भविष्यातील डॉक्टर, इंजिनियर, लेखक, कलाकार, शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. एका शिक्षकामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते. आपण गुरुला साक्षात परब्रह्म म्हणतो आणि ते योग्यच आहे. शिक्षक समाजाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता सदा ज्ञानदानाचे कार्य करीत असतात. आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. महात्मा फुले शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. ज्ञान घेण्याचे मंदिर हे आपली शाळा असते आणि शाळेतून मिळणारे ज्ञान हे आपल्याला आपले शिक्षक देत असतात. भविष्यातील भावी पिढीचा शिल्पकार कोण, तर ते म्हणजे शिक्षक होय. शेवटी एवढंच म्हणेल, विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा गळा किती उपकार मानू तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी आशा, अंधारलेल्या जीवनावरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, हवं तसं घडवा, चुकलं असता आमचे आम्हा मार्ग नवा दाखवा. असू दे सदा तुमची ज्ञानरूपी छाया, चला सर्व बंधूया श्री गुरुराया धन्यवाद.